हे आहे ना ब्लाऊज मी आता सकाळी शिवला, म्हणजे आताच शिवलं जस्ट. आणि मला असं वाटलं की याच्यावरती व्हिडिओ बनवावा, कारण हा ना कॉटनचा ब्लाऊज आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल आता ना कॉटनच्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आणि आता सर्रास सगळ्यांनाच डिझाईनचं ब्लाऊजच आवडतात, शिवून घेणाऱ्याला पण आणि शिवणाऱ्याला पण. शिवणाऱ्याला का म्हणते माहिती का, मी पण ब्लाऊज शिवते त्याच्यावरनं सांगते. मी साधं ब्लाऊज पण शिवते भरपूर, पण डिझाईनचे ब्लाऊज शिवायला मला साध्या ब्लाऊजपेक्षा जास्त डिझाईनचे ब्लाऊज शिवायलाच आवडते. डिझाईनचे ब्लाऊज शिवायला वेळ लागतो, पण मला ना हा शिवायला आवडते. मला वाटते जे शिवतात त्यांना पण डिझाईनचे ब्लाऊज शिवायला आवडत असतील असं मला वाटते, पण मला माहीत नाही. तर असो, ते गोष्ट वेगळी. काठापदराच्या साडीला काठ वापरून आपण डिझाईन करू शकतो, पण ह्याला काहीच नसतं, काठ वगैरे काहीच नसतं. हा असं साधंच कापड असतं. मग ह्याच्यामध्ये आपण डिझाईन कसं करायचं हे शिवणाऱ्याला पण कन्फ्यूज होते आणि शिवून घेणाऱ्याला पण. आणि हा एक ब्लाऊज मी शिवला आता जस्ट, आणि हे डिझाईन मला कस्टमरनेच पाठवलं होतं. आणि मी पण असं भरपूर बघितल्यात, पण माझ्या व्हिडिओमधून जे माझे व्हिडिओ बघतात त्यांनासुद्धा यूजफुल होईल यासाठी मी हे व्हिडिओ करते. तर हे बघा मी असा शिवला हा ब्लाऊज. तर हा ना बोटनेक आहे. कॉटनच्या साडीमध्ये ना तुम्ही बोटनेकमध्ये पाहिजे तसं डिझाईन करू शकता, म्हणजे. आणि मोठ्या साध्या गळ्यामध्ये ना डीपनेकच करता येतो, किंवा चौकोनी पंचकोनी असं गळा करता येतो, वेगळं काय करता येत ना. त्यामुळेच मला सांगायचं होतं की असं बोटनेकमध्ये करा, छान दिसेल. आणि हे बघा बॅकला असं आहे आणि फ्रंटला असं मी प्रेसेस कट केले आणि पुढचा गळा पानगळा केला. आणि हे ना मेगाबाई आहे. तुम्हीसुद्धा ना असं बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवू शकता. फॉलो करा, यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर